मला तर बसलाय दे ना, माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे. पण काळजी करू नका, ठीक आहे. सरकार येतं, सरकार जातं, पण तुम्ही आणि आम्ही जागच्या जागी राहतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवाला येतील. हो, ते आता दत्त गोल्डे बोलले ना, प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला. म्हणजे एक तर आसमानी खाल्लं सुलतानी, आणि यांना आपली खुर्च्या काही सोडत नाही. म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे कसं आहे बा, आहे ना बिहारमध्ये. आणि तिकडे बिहारमध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिलाय, ह्याची जरा एक जाणीव ठेवा. त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका. आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल आणि ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटा आणि ती जी काही ताकद आहे तिची वज्रमूठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे, कर्जमुक्ती ही एकदा जोरात बोला, कर्जमुक्ती 50,000 रुपये हेक्टरी, आणि ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघडं करायचं नाही, सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं. मंजूर? मग ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी न्याय मिळवून दिला. जय हिंद. तर उद्धव ठाकरे हे 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पैठणच्या नांदर गावात ते पोहोचले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत असतानाच कुठल्या शेतकऱ्यांना किती मदत मिळाली हे त्यांनी जाणून घेतलं. यावेळेला अगदी बोटावर मोजता येतील इतके पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, त्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली. शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवायची असेल तर एकजूट व्हावं लागेल आणि आपल्याला आंदोलनात उतरावं लागेल, सरकारकडून मदत घ्यावी लागेल असं यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तर रात्री सोलापुरात केंद्रीय पथकानं टॉर्चच्या उजेडात जी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली त्यावरूनही त्यांनी जोरदार टीका केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.